काळा घेवडा केलेला होता, त्याच्यामधून ज्या म्हणजे परिपक्व झालेल्या ज्या शेंगा होत्या त्या शेंगा एकत्र करून हे बियाण्यासाठी वेगळ्या काढलेल्या हे शेंगा बघा. हे पूर्णपणे वाळलेलं बी हे बघा, टपोर एकदम टपोर असं बी आहे. आता हे जरा बारीक काठीनं धोपटून याचं बारीक करायचं आणि याला वारं दिलं की त्याचं बियाणं तयार होतं. फार थोड्याच शेंगा काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये. याचा अर्थ म्हणजे त्यातल्या ज्या परिपक्व शेंगा होत्या तेवढ्या घेऊनच आपण याचं बियाण्यासाठी केलेलं आहे. तर असं बाजारातून बियाणं न आणता हे स्वतः बियाणं तयार करायचं, हे असं आपण करत असतो. आता हे कसं बडवलं जातं ते बघा. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगण्यासारखी एक गोष्ट याच्यामध्ये आहे, म्हणजे या घेवड्याला बघा कुठलंही आपण औषध वापरलेलं नाही म्हणजे नाही. केवळ आणि केवळ देशी गाईच्या शेण गोमूत्रापासून आपण हा पावटा म्हणजे हा घेवडा, काही ठिकाणी पावटा पण म्हटलं जातं, हा वाढवलेला आहे. बघा शेंगा कशा भरलेल्या आहेत ह्या, आणि चवीला ह्या अतिशय उत्तम लागणार आहेत बरं का. अजून भरलेले नाही आहेत, एक 8-15 दिवस याला दम आहे. पण या जर शेंगा तुम्हाला खायच्या असतील तर आम्हाला तुम्ही कमेंट करा, मागवून घ्या. तुम्हाला घरपोच आपण यातल्या शेंगा घेवड्याच्या या पाठवू शकतो. हे बघा कसं भरलेलं आहे नाही का. आणि हे पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीनं आपण वाढवलेलं असल्यामुळं ना याची चव एक उत्तम होणार आहे. अतिशय चांगला असा हा घेवडा आपण केलेला आहे. हे बघा. तर हे बडावणं हळू. पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेला ह्याचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलं जायचं त्यावेळेला हे रोलर असतो, त्या प्रकारे तो रोलर फिरवून हे मळलं जायचं. पण आता हे थोड्या प्रमाणात आहे म्हणून आपण हे त्या बडावण्यानेच बडवून काढणार आहे. निघालं असेल का सगळं त्यातलं? हां दिसतंय काय निघालंय चांगलं. आता हे शेरडाला लागलीच टाकू दे. तर मंडळी पहा, हे अशा प्रकारे आपण हा घेवडा बडवून काढला. त्याचं बी येतं आहे. आता हे वाऱ्यावरती थोडंसं उपणून काढायचं म्हणजे हे बी तयार होतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे वरचा जो निघणारा पालापाचोळा आहे हा शेळ्यांना गुरांना खाऊ घालायचा आहे बघा असा. आणि खूप आवडीनं खातात. पूर्णतः नैसर्गिक पद्धतीनं आपण हा घेवडा पिकवलेला होता. साधारणपणे 10 गुंठे क्षेत्रामध्ये आपल्याला तब्बल 700 किलोचा घेवडा हा आपण बाजारामध्ये नेऊन विकला. म्हणजे चांगलं उत्पन्न त्याचं मिळालं.
आता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाजारामध्ये येणारा घेवडा आणि हा घेवडा, आपला घेवडा, हा याच्यामध्ये फरक आहे. पूर्णतः नैसर्गिक पद्धतीनं हा घेवडा आपण पिकवलेला असल्यामुळे, देशी घेवडा असल्यामुळे ह्या चवीला अतिशय उत्तम होता आणि उत्पन्न पण अपेक्षेपेक्षा खूप चांगलं उत्पन्न निघालेलं आहे. आणि त्यामुळे ह्या बियाण्याचं पण एक वेगळं महत्त्व आहे. हे आपण बियाणं ह्या वेळेला आपण असं ठरवलेलं आहे की हे थोड्या प्रमाणात का होईना आपण लोकांना घरपोच बियाणं याचं मिळेल या प्रमाणात आपण याचं नियोजन करत आहोत. आणि म्हणून आपण हे पूर्णतः ग्रामीण पद्धतीनं ह्याचं बियाणं आपण काढणार आहोत. तर तुम्हाला हे बियाणं हवं असेल तर नक्की आम्हाला संपर्क करा. आम्ही तुम्हाला अगदी अल्प किमतीमध्ये हे बियाणं घरपोच देऊ. घेवड्याचं बुसकट किती आवडीनं खातात शेळ्या, हे तुम्ही बघा. आता हे बघा, सगळे अक्षरशः तुटून पडणार त्याच्यावरती. म्हणजे हे शेळ्यांना सुद्धा अगदी उपयुक्त असं असणारं हे घेवड्याचं बुसकट आहे. शेतीतला कण आणि कण हा कसा वापर करायचा, जो शेतामध्ये वाळलेला पाला पडतोय त्या पाल्याचं पुढच्या वर्षी जैविक खतसुद्धा होतं. जे काही हे असं बियाणं बडवून काढल्यानंतर जो पालापाचोळा उरला त्याला बुसकट म्हणतो आपण. तर ते बुसकट हे असं आपण शेळ्यांना खाऊ घालू शकतो. दुधाला सुद्धा खूप पौष्टिक असतं हे आणि दुधाला सुद्धा यांनी फरक पडतो. चांगलं निघालंय की बी. हा मग ओके, मी काय काय एकदम विकत आणलं चकचकीत. त्याच्यापेक्षा टपोर आहे. हां, असं हे हात काढ, असं धरा. तर हे अशा पद्धतीनं वारं दिलं आणि त्याच्यामुळे हे असं एवढं टपोरं बी सगळं तयार झालेलं आहे पहा. तर हे आपण आता पॅकिंग करून ठेवणार किरकोळमध्ये पण आपण हे, जेणेकरून आपल्याला देता येऊ शकेल. पहा किती टपोऱ्या बी आहेत सगळ्या.